नमस्कार. मी प्राध्यापक खानापुरे. मित्रांनो, की आपण एक ऑनलाईन वर्कशॉप घेतोय, वेबिनार घेतोय. विषय आहे पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणजे आपल्या विचारामध्ये असणारे जे सामर्थ्य आहे त्याविषयी आपण एक वेबिनार घेतोय. त्यासंबंधी थोडंसं माहिती आपण करून घेऊ. मित्रांनो, नेहमी सर्वसामान्य माणसांच्याकडनं एक प्रश्न विचारला जातं किंवा प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये कधी ना कधी असा प्रकारचा एक प्रश्न उत्पन्न होतोय की निसर्गाने तरी प्रत्येकांना समान सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, तरीसुद्धा प्रत्येक माणूस एकमेकांच्यापासून वेगळं का? उदाहरणार्थ, प्रत्येकांना 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 मन आहेत, 2 मेंदू आहेत, किंवा प्रत्येक माणूस ऑक्सिजन घेत असतो, कार्बन डायऑक्साईड सोडत असतो, किंवा प्रत्येक माणूस त्याच पद्धतीचं वातावरणामध्ये राहत असतो, त्याच पद्धतीचं खाणं पिणं जगणं आणि त्याच पद्धतीचं वातावरण. हे सगळं काही समान असून सुद्धा की माणसामध्ये प्रचंड फरक आहे, भेद आहे. काही लोक अतिशय एक्स्ट्राऑर्डिनरी जीवन जगत असतात, उच्च दर्जाचं जीवन जगत असतात, तर काही माणसं अतिशय ऑर्डिनरी जीवन जगत असतात. काही लोक खूप श्रीमंत असतात, प्रचंड श्रीमंत असतात, तर काही लोक अतिशय गरीब असतात, अतिशय हालाकीचे जीवनमध्ये जगत असतात. काही माणसांना नेहमी यश मिळत राहतं, प्रत्येक कामामध्ये यश मिळतं, कायमस्वरूपी ते यशस्वी असतात. परंतु काही माणसं प्रत्येक कामामध्ये अयशस्वी होतात, त्यांना कोणत्याही ठिकाणी यश मिळत नाही आहे. काही लोक नेहमी आनंदी असतात, हसत खेळत मस्त मजेत आयुष्य जगत असतात, तर काही लोक मात्र नेहमी अतिशय दुःखी जीवन जगत असतात, ताणतणावाचे जीवन जगत असतात. काही लोक नेहमी निरोगी असतात, तंदुरुस्त असतात, मजबूत असतात, तर काही लोक मात्र सतत आजारी पडत असतात. काही ना काही प्रॉब्लेम चालू असतो, कधी मानसिक आजार, कधी शारीरिक आजार, कधी आणखीन आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स. तर अशा पद्धतीने की सगळं काही समान असून सुद्धा माणूस दिसायला वागायला सगळं समान आहे, असं असून सुद्धा की प्रत्येक माणसांच्या वागण्या बोलण्या किंवा त्याच्या जीवनामध्ये इतकं फरक का, इतकं डिफरन्स का? की असं काय आहे की एका माणसाला अतिशय दुःख दारिद्र्याचं जीवन जगावं लागतं, की असं काय आहे की ज्याच्यामुळं एखादा माणूस अतिशय उच्च दर्जाचं जीवन जगतो, श्रीमंतीची यशस्वी आनंदी जीवन जगतो, की असं काय आहे की ह्या माणसांच्या मध्ये फरक करतं, भेद करतं? तर मित्रांनो, काही लोक म्हणतात की हा सगळं त्यांच्या नशिबावरती डिपेंड असतं, त्यांनी मागच्या जन्मी केलेलं पाप पुण्य याच्यावरती आजचं त्यांचं आयुष्य डिपेंड आहे. तर काही लोक म्हणतात की ती लोक हार्ड वर्क करतात, मेहनत करतात, काम करतात, म्हणून ती यशस्वी होतात. परंतु मित्रांनो, प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये असलेले जे विचार आहेत ते विचार फार महत्त्वाचे असतात. त्या विचारामुळे प्रत्येक माणूस वेगळा असतो. ज्याच्या डोक्यामध्ये जसं विचार तसं त्याचं व्यक्तिमत्व असतं. जो सतत गरिबीबद्दल विचार करतो, अपयशाबद्दल विचार करतो, रोगाबद्दल विचार करतो, तो रोगी होतो, अपयश होतो, गरीब होतो. आणि जो यशस्वी होण्याबद्दल, श्रीमंत होण्याबद्दल, निरोगी राहण्याबद्दल विचार करतो, तो निरोगी होतो, श्रीमंत होतो. हा सिद्धांत आहे, सायन्स आहे. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेला
आपले विचार हे कारणीभूत असतात. म्हणून विचारांच्या बद्दल खूप काही लोकांनी लिहून ठेवलेलं आहे, सांगितलेलं आहे. आपल्याला नेहमी सांगितलं जातं, चांगलं विचार कर, पॉझिटिव्ह विचार कर, जरा चांगलं बोल की रे. हे सहजपणे आपल्याला आपल्या आई वडील आजी आजोबा शेजाऱ्यांच्याकडनं शिकवलं जातं. कारण त्यांना माहीत आहे की विचार फार महत्त्वाचे असतात. जर आपण चुकीचे विचार केलो तर आपल्या आयुष्यामध्ये चुकीचे घटना घडतात. म्हणून ती लोक अनुभवातून आपल्याला सांगत असतात. पण असं म्हटलं जातं की तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार. किंवा तुमचे विचारच तुम्हाला घडवतात, तुमचे विचारच तुम्हाला बिघडवतात. किंवा असं म्हटलं जातं बघा की तुमचं जीवन म्हणजे तुमच्या विचारांची एक आरसा आहे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आज काय चालू आहे, चांगले घटना चालू आहेत, वाईट चालू आहे, काय चालू आहे, तर ही सगळं कशावर डिपेंड आहे, तर तुमच्या विचारांच्यावरती. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जी घडणारी प्रत्येक घटना म्हणजे तुमच्या विचारांची उत्पत्ती आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. किंवा इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की क्रिएशन स्टार्ट्स फ्रॉम थॉट्स. म्हणजे काय की कोणत्याही घटनेची सुरुवात जी असते तर ते विचारातून होत असते. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे समजा आज एक कार असेल तर याचा अर्थ सायंटिस्ट असं म्हणतात की तुम्ही कार घेण्याबद्दल कधीतरी विचार केला होता, म्हणून ती कार मिळालेली. समजा तुमच्याकडे बंगला असेल तर याचा अर्थ असं तुम्ही बंगला बांधण्याबद्दल कधीतरी विचार केला होता, म्हणून आज तुमच्याकडे बंगला आहे. समजा तुम्ही अमेरिकेला जाऊन आला असेल तर याचा अर्थ तुम्ही अमेरिकेला जायचं म्हणून कितीतरी दिवस विचार करत होता आणि त्याच्यातनं तुम्हाला जाणं शक्य झालं. म्हणजे कुठल्याही गोष्टींची सुरुवात हे विचारातून होत असते. तुम्ही जर विचारच केलं नाही अमेरिकेला जाण्याचा, तुम्ही विचारच केला नाही बंगला बांधण्याचा, किंवा तुम्ही विचारच केला नाही यशस्वी होण्याचा, तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक घटना घडण्यामागं आपले विचार फार महत्त्वाचे असतात. त्या पद्धतीने विचार करावं लागतं. विचार केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नसतं, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. म्हणून विचाराबद्दल असं म्हटलं जातं की ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही जसं विचार करता तसं तुम्ही बनता किंवा तुमचं आयुष्य बनत असतं. किंवा यू विल बिकम व्हॉट एव्हर यू कन्सिस्टंटली थिंक अबाउट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःबद्दल वारंवार जे विचार करत असता, मागच्या वर्षी केला होता, मागच्या महिन्यात केला होता, मागच्या आठवड्यात केला होता, काल तुम्ही विचार केला होता, म्हणजे कंटिन्युअली जी तुम्ही विचार तुमच्या डोक्यामध्ये करत असता तर त्या विचाराप्रमाणे तुमचं आयुष्य बनत असतं, असं सायंटिस्ट लोक म्हणतात. किंवा व्हॉट एव्हर यू आर थिंकिंग अँड फीलिंग टुडे इज क्रिएटिंग युअर फ्युचर. म्हणजे आज जे तुम्ही विचार करताय, तुमच्या डोक्यात आज जे विचार चालू आहेत, तर त्या विचारातूनच उद्या तुमचं भविष्य तयार होणार आहे. आज तुम्ही जर चांगला विचार करत असाल तर याचा अर्थ येणाऱ्या भविष्य काळामध्ये चांगली घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. आज जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे नकारात्मक विचार घडणार आहे. म्हणून आजचं तुमचे विचारच सांगतात की भविष्यात काय घडणार आहे. त्यानंतर असं म्हणतात की युअर थॉट्स अँड फिलिंग्स क्रिएट युअर लाईफ. तुमचे विचार, तुमचे भावना, तुमच्या डोक्यामध्ये सारखी जी भावना चालू असतात की मी यशस्वी होणार, मी अयशस्वी होणार वगैरे, जे काही विचार किंवा भावना चालू असतात तर ते तुमचं आयुष्य घडवत असतात. त्यानंतर असं म्हटलं जातं की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, नशिबाचे कर्ते आहात. तुम्हीच तुमचं नशीब बनवत असता. बरेच वेळा म्हटलं जातं की देव नशीब बनवत असतो, नशीब फिक्स असतं वगैरे वगैरे. त्यासाठी पुढं मी एखादं व्याख्यान घेणार आहे, एखादं वर्कशॉप घेणार आहे. हे कर्म म्हणजे काय, नशीब म्हणजे काय, देव कसं काम करतो वगैरे वगैरे. त्यावेळी तुम्हाला सगळे विषय क्लिअर होतील. परंतु लक्षात घ्या की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी.
तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे, तुमच्या नशिबाचे करते असता, हे 100% सत्य आहे. किंवा यू आर द प्रोडक्ट ऑफ युअर थॉट्स. म्हणजे तुमचं जीवन म्हणजे तुमच्या विचारांची उत्पत्ती आहे. की आज तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, म्हणजे जे काही तुमच्याकडे आहे ना, हे सगळी कशामुळे मिळालेलं आहे, तर तुमच्या विचारांची एक उत्पत्ती आहे. ते तुम्ही तसं विचार केला होता म्हणून त्या विचाराप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये ती घटना घडली. त्या विचारांचं कंडेन्स्ड फॉर्म, भौतिक स्वरूप म्हणजे तुमचं जीवन आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये मिळालेली गोष्टी आहेत, हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. किंवा असं म्हटलं जातं की आउटर वर्ल्ड इज द प्रोजेक्शन ऑफ इनर वर्ल्ड. त्याचा अर्थ एकच की तुमच्या बाहेर जे आहे ना आज, तर ती सगळी कशाची निर्मिती आहे, तर तुमच्या आतील जगाची निर्मिती आहे. म्हणजे आतमध्ये तुमच्या जी काही चालू आहे मनामध्ये, त्याची एक निर्मिती आहे. म्हणजे आज तुमचं बाहेर सगळं सुखमय आहे, चांगलं आहे, सगळं आयुष्य आरामाचे जीवन तुम्ही जगता, याचाच अर्थ तुम्ही अंतर्मनामध्ये किंवा तुमच्या आतमध्ये आयुष्य आरामाचे जीवन जगण्याबद्दल तुम्ही विचार करता, म्हणून त्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत, मिळालेल्या आहेत. किंवा असं म्हटलं जातं फिजिकल वर्ल्ड इज द रिझल्ट ऑफ मेंटल वर्ल्ड. अर्थ एकच आहे की आपलं जे भौतिक जग आहे, हा भौतिक जग कशातनं निर्माण झालेलं आहे, की आपल्या मनामधून निर्माण झालेलं आहे, आपल्या विचारातून ते निर्माण झालेलं आहे. आणि नथिंग हॅपन्स आउटसाइड बिफोर समथिंग हॅपन्स इनसाइड. म्हणजे बाहेर काहीच घडणार नाही जोपर्यंत तुम्ही आतमध्ये घडवत नाही. याचा अर्थ असा की समजा तुम्हाला नोकरी पाहिजे असेल, तर तुम्ही जोपर्यंत आतमध्ये नोकरीबद्दल पॉझिटिव्ह विचार करत नाही, पॉझिटिव्ह माइंड प्रोग्रामिंग करत नाही, पॉझिटिव्ह होप्स ठेवत नाही, पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवत नाही, मला मिळणारच असा पॉझिटिव्ह बिलीफ्स जोपर्यंत तुमच्या मनामध्ये तयार होत नाही, तोपर्यंत बाहेर कधीच तुम्हाला जॉब मिळत नाही, कधीच तुम्ही गाडी घेऊ शकत नाही, कधी बंगला घेऊ शकत नाही, कधी पैसा घेऊ शकत नाही. कारण बाहेरचं जग हे काय आहे, तर आपल्या मनातीलच एक प्रक्षेपण आहे. जसं एखादं सिनेमा थिएटरमध्ये समोर सगळं आपल्याला एक पिक्चर दिसतोय, तर ते पिक्चर का आहे, तर एका रूममध्ये बसून ते प्रक्षेपण केलेलं आहे, तो प्रक्षेपण आहे. तसं आपलं आयुष्य म्हणजे काय आहे, तर माझ्या मनातील प्रक्षेपण आहे. ते माझ्या मनामध्ये तसं विचार केलं, कल्पना केलो, बिलीफ्स ठेवलो, एक्सपेक्टेशन ठेवलो, म्हणून माझ्या आयुष्यामध्ये त्या घटना घडत असतात. लक्षात घ्या की आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी किंवा अयशस्वी होण्यामागं फक्त विचारच कारणीभूत असतात. म्हणून आपण मित्रांनो या कार्यशाळेमध्ये बघणार आहोत की ही विचार म्हणजे काय आहेत, विचार कुठून तयार होत असतात, विचार कशा पद्धतीने काम करत असतात, विचारांचं एक्झॅक्टली मेकॅनिझम काय आहे, हे निसर्गामध्ये विचार कशा पद्धतीने काम करतात, आणि या विचारांच्या माध्यमातून फक्त आपण आपल्या डोक्यातनं विचार बदलून, मनातलं विचार बदलून आपण आपलं आयुष्य बदलू शकतो का, आपल्या आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो का, श्रीमंत होऊ शकतो का, आपली कुठली इच्छा पूर्ण करू शकतो का, किंवा भौतिक जगामध्ये आपण अतिशय आनंदी सुखमय जीवन जगू शकतो का, किंवा आपलं नशीब बदलू शकतो का, आध्यात्मिक प्रगती करू शकतो का, किंवा फक्त विचार करून आपल्या मनातील किंवा शरीरातील वेगवेगळे विकार जे आहेत ते विकार आपण घालवू शकतो का, या विषयावरती आपण वेबिनार घेतोय. आणि त्याचबरोबर आपल्या मनावरती कंट्रोल कसा आणायचा आहे, नेहमी पॉझिटिव्ह विचार कसं केला पाहिजे, किंवा मनामध्ये जर निगेटिव्ह विचार येत असतील तर आपण त्यांना कसे थांबवलं पाहिजे, किंवा निगेटिव्ह विचारांचा आपल्या मनावरती आपल्या आयुष्यामध्ये परिणाम होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, याविषयी मित्रांनो अतिशय सखोलमध्ये आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर की आपण बघतो की स्वयंसूचना, तर स्वयंसूचना किंवा ॲटो सजेशन्स किंवा ज्याला ॲफर्मेशन्स म्हणतात,
तर हे स्वयंसूचना का आहेत, ॲटोसजेशन्स का आहेत आणि हे कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे, ह्यांचं महत्त्व काय आहे आणि या स्वयंसूचना आपण आपल्या अंतर्मनामध्ये कशा पद्धतीने पाठवू शकतो आणि सायंटिफिक स्वयंसूचना तयार करून, विशिष्ट स्वयंसूचना तयार करून, इफेक्टिव्ह स्वयंसूचना तयार करून आपण या स्वयंसूचनांच्या माध्यमातून मानसिक विकारापासून कशा पद्धतीने मुक्त होऊ शकतो. म्हणजे ताण, तणाव, चिंता, काळजी, भीती, नैराश्य, न्यूनगंड, अहमगंड, संशयवृत्ती, हे जे मानसिक वेगवेगळे विकार आहेत, स्वभावामध्ये दोष आहेत, किंवा काही वेळा बरेच वेळा लोकांना भीती वाटते की उदाहरणार्थ की सतत हार्ट अटॅकची भीती वाटणे, लोकांच्या मध्ये मिसळण्याची भीती वाटणे, स्टेजवर भाषण करताना भीती वाटणे, किंवा काही लोकांना झोप लागत नाही, भूक लागत नाही, सेक्स पॉवर कमी जास्त झालेलं आहे. असे बरेचसे मानसिक विकार असतात, स्वभावातली दोष असतात, म्हणजे चिडचिडापणा, रागीटपणा, आळसपणा, संशयवृत्ती, ओके, हळवेपणा. तर असे वेगवेगळे प्रकारचे स्वभावामध्ये दोष असतात. किंवा काही वेळा लोक व्यसनाला बळी पडलेले असतात, तंबाखू, सिगारेट, दारू, असे वेगवेगळे व्यसन असतात. तर हे व्यसनाला लोक बळी पडलेले असतात. तर मित्रांनो, या सगळ्या मानसिक विकार, व्यसन, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वयंसूचनांच्या माध्यमातून किंवा फक्त सायंटिफिकली पॉझिटिव्ह विचार करून या सगळ्या विकारापासून कशा पद्धतीने मुक्त होऊ शकतो हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो, बरेच वेळा विद्यार्थ्यांच्यामध्ये एकाग्रता होत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही, इंटरेस्ट नाही, शिक्षणामध्ये इंटरेस्ट नाही, विशिष्ट विषय आवडत नाही, शिक्षक आवडत नाही, अभ्यास करण्याचा कंटाळा येतो, परीक्षेची भीती, स्टेज भीती, मनामध्ये लैंगिक विचार येत असतात, हस्तमैथुनचे विचार येत असतात. असे वेगवेगळे विचार येत असतात, ज्यामुळं मुलं व्यवस्थितपणे अभ्यास करू शकत नाही, कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही. तर स्वयंसूचनांच्या माध्यमातून या गोष्टींच्यावरती कशा पद्धतीने मात करायचे हे इथं शिकवलं जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यांच्यामधले वेगवेगळे स्किल्स कसे डेव्हलप करायचे, वक्तृत्व कला, संभाषण कला, लेखन कला, गायन कला, खेळाडू वृत्ती, हे सगळं स्वयंसूचनाच्या माध्यमातून, पॉझिटिव्ह स्टेटमेंट, अफर्मेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने डेव्हलप करायचं हे सांगितलं जाईल. आणि त्याच पद्धतीने की भौतिक जी काय प्रगती तुम्हाला साधायचं आहे, म्हणजे मला गाडी पाहिजे, पैसा पाहिजे, मान सन्मान पाहिजे, नोकरी पाहिजे, व्यापार माझं व्हायला पाहिजे, माझ्या मनासारखी प्रसिद्धी मला मिळायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मनाने कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो, ॲट्रॅक्ट करू शकतो, निर्माण करू शकतो, यासंबंधी बघणार आहोत. त्यानंतर स्वयंसूचनांच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती कशी करता येईल हे आपण बघणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा या वर्कशॉपमध्ये असणार आहे ते म्हणजे आपलं मन म्हणजे नेमकं काय, मन किती प्रकारचे आहेत आणि बाह्यमन आणि अंतर्मन कशा पद्धतीने काम करतात, आणि विश्वमन ज्याला देव म्हटलं जातं, निसर्ग म्हटलं जातं, वैश्विक शक्ती म्हटलं जातं. तर हे विश्वमन आणि अंतर्मन ह्या दोन्हींच्या मध्ये काय नातं आहे, ते कशा पद्धतीने कनेक्टेड आहेत, ते कशा पद्धतीने काम करतात, आणि खरं म्हणजे ह्या मन, अंतर्मन, बाह्यमन आणि विश्वमन आणि देव म्हणजे कोण, या विषयावरती सलग 7 दिवसांचा मी वेबिनार घेतोय, रोज 3-3 तास या पद्धतीने. त्यावेळी तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल की बाबा नेमकं हे काय आहे, अध्यात्म म्हणजे काय आहे. परंतु या वर्कशॉपमध्ये फक्त आपण एक इंट्रोडक्शन घेणार आहे की मन म्हणजे काय आणि हे मन कसं काम करतं. आणि त्याचबरोबर आपण बघतो की स्वतःच्या अंतर्मनामध्ये प्रोग्रॅमिंग करण्याची वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत. माइंड प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, माइंड प्रोग्रॅमिंग कसं करायचं आहे, आणि सायंटिफिक माइंड प्रोग्रॅमिंगसाठी जे वेगवेगळे टेक्निक सांगितले गेलेले आहेत, ते टेस्टेड आहेत, प्रूव्ड आहेत, त्या सगळ्या टेक्निक्स आपण या वर्कशॉपमध्ये बघणार आहोत.
म्हणून मित्रांनो, की पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा विचार सामर्थ्य किंवा माइंड पॉवर किंवा ऑटो सजेशन्स या नावाचा हा जो काय वर्कशॉप आहे, वेबिनार आहे, ते अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, उपयुक्त असणार आहे, दमदार असणार आहे. तर ज्यांना इंटरेस्ट आहे अटेंड करण्याचे त्या लोकांच्यासाठी या व्हिडिओच्या नंतर सगळं काही डिटेल्समध्ये दिलेलं आहे. हे वेबिनार कधी असणार आहे त्याची तारीख दिलेलं आहे, टाईम दिलेला आहे, अकाउंट डिटेल्स दिलेलं आहे, रजिस्टर करण्याची पद्धती सांगितलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये असूनसुद्धा जर समजा आणखीन कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्या नंबरवरती 89 75 75 50 99 म्हणजे 8975755099 या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. कॉल करण्यापेक्षा, ऑडिओ कॉल करण्यापेक्षा फक्त व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला आणखीन काही ॲडिशनल माहिती असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो. धन्यवाद.